कडे नेमकं तुम्ही काय आरोनिकल मागणी केलेली आहे आणि काय साध्य करायचं त्यातून? बिहार निवडणूक असेल, महाराष्ट्र निवडणूक असेल किंवा मध्य प्रदेशची निवडणूक असेल, त्या राज्य सरकारांनी निवडणुकीच्या आधी काही पैसे महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेत आणि या पैशांमुळे महिला प्रभावित होऊन त्या महिलांनी त्यांना मतदान केलं आणि त्यांचं सरकार आलं. तर हे चुकीचं आहे. कारण हे फक्त मतदान घेण्यासाठी पैसे देत आहेत. वेरेज मी जे काही पैसे वर्ल्ड बँकेकडे मागितलेले आहेत ते माझ्या प्रभाग 17 मधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मागितलेले आहेत. माझ्याकडं ते मॉडेल आहे, माझ्याकडं ते प्रोजेक्ट्स आहेत की जेणेकरून माझ्या प्रभागातील महिलांसाठी मी चांगलं काहीतरी करून देऊ शकतो. वेरॅज लाडकी बहीण योजना असेल त्याचं इम्पॅक्ट ॲनालिसिस जे म्हणतो ना आपण, ते झालेलं नाही आहे. की त्याचा इम्पॅक्ट काय झाला ते झालेलं नाही आहे. ते करावं याचे म्हणजे असं मला वाटतंय. पण मी जे काही बँकेकडं कर्ज मागितलेलं आहे ते मी जे काही महिला आहेत माझ्या प्रभाग 17 मधील त्यांना रोजगार देईल, त्यांना बिझनेस उभारून देईल आणि त्यांच्याकडनं हे पैसे जे काय आहे ते परत बँकेला मी इंटरेस्ट सहित देणार आहे. तुम्ही पर हेड किती मागितलेत आणि टोटल किती पैसे तुम्ही वर्ल्ड बँकेकडे मागितलेत आणि हे मिळतील का तुम्हाला अपेक्षा आहे? मी पर हेड पर महिला मतदार मी 10,001 रुपया मागितलेला आहे. बिहारपेक्षा 1 रुपया जास्त, कारण तिकडे फक्त पैसे दिलेले आहेत मतदानासाठी. हा 1 रुपया जो आहे तो मला असं वाटतं की माझं जे काही स्किल आहे, माझं इंजिनिअरिंग झाले, लॉ झालेलं आहे, MBA फायनान्स झालं आहे, MA फिलॉसॉफी झालं आहे, PhD चालू आहे. तर हे जे काही स्किल आहे ते स्किल वापरून मला महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे. म्हणून मी 30,000 मतदार महिला गुणिले 10,001 30,30,00,000 रुपयाची मी मागणी जागतिक वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे. ह्या ज्या सरकारने ज्या महिलांना पैसे दिले त्यांच्याकडे काही गॅरंटी वगैरे काही मागितली नाही, तुम्ही काय गॅरंटी दिला ना वर्ल्ड बँकेला? नाही, मी गॅरंटी ही देतो की महिला ज्या आहेत या होतकरू असतात, कष्टकरी असतात, इमानदार असतात, प्रेमळ असतात आणि ह्या जर एखाद्या रोजगारामध्ये, एखाद्या बिझनेसमध्ये उतरल्या तर मला गॅरंटी आहे की या नक्कीच संधीचं सोनं करतील आणि त्या 10,000चे कदाचित 10,00,000 रुपये सुद्धा करतील. हा विश्वास मला महिलांमध्ये दिसतो. माझा शेवटचा प्रश्न आहे की शासन लाडकी बहिणीला पैसे दिले, त्यांचा काही इम्पॅक्ट म्हणजे काही असं डेव्हलपमेंट इम्पॅक्ट झाला नाही. तुमच्या ह्याच्यानं तुम्ही जे पैसे मागतायत त्यातनं होणार का महिलांचा खरंच विकास होणार का? बघा, शासनाने जे पैसे दिले ते फक्त मत मिळवण्यासाठी दिलेले आहेत. मी इथं मत मिळवण्यासाठी पैसे मागत नाहीये. मी इथं स्वतः सांगतो की महाराष्ट्र शासनाने इम्पॅक्ट ॲनालिसिस करावं. तर मी जे काय मॉडेल आणणार आहे, तुम्हाला एक उदाहरण देतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जवळपास 25,000 आस्थापना आहेत. म्हणजे शाळा आहे, हॉस्पिटल्स आहेत, गार्डन्स आहे. तर माझं एक मॉडेल असं आहे की जे महिला बचत गट, मी त्याला महिला बचत गट म्हणत नाही, मी वुमन बिझनेस ग्रुप म्हणतो. त्या वुमन बिझनेस ग्रुपनी तयार केलेल्या वस्तू या 25,000 आस्थापनांमध्ये विकायला मिळतील. म्हणजे आज तुम्ही गुगलवर सर्च केलं की महिला बचत गटातील उत्पादनं कुठे मिळतात, तर उत्तर कोणाकडेही नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन काय करतंय, फक्त पैसे देतंय, पण त्याला लागणारं स्किल हे कोण देणार? म्हणजे तुम्ही खायला 100 रुपये देताय आणि तुमच्या आजूबाजूला हॉटेल नाही, शेत नाही, फळ नाही, काहीच नाही. तर मला असं म्हणायचं की मी 10,001 रुपये देणार आहे आणि प्लस त्यांना खायला म्हणजे त्यांना रोजगार, स्किल आणि बिझनेस काढून देण्याचं कसं माझ्यात आहे. तर ते नक्कीच वर्ल्ड बँक हे कन्सिडर करेल आणि याचा फॉलोअप मी वर्ल्ड बँकेशी घेणार आहे. तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी पण हे पैसे मागत आहात का, की बाबा निवडणूक लढवून तुम्हाला उमेदवारांना तुमच्या भागातील महिलांना पैसे द्यायचे? मला असं वाटतं की हे जे काही केंद्र सरकार करतंय, महाराष्ट्र सरकार करतंय की फक्त मतदानासाठी पैसे द्या, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि मला या मॉडेलला विरोधी मॉडेल तयार करायचं आहे की पैसे द्या पण त्याच्यातनं उन्नती साधा. आणि मला महिलांची आर्थिक उन्नती साधायची आहे आणि तो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यामध्ये ती धमक आहे की आम्ही ती उन्नती महिलांची नक्की साधू. तुम्ही याबाबत पवारांच्याशी काय बोलले का? आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की हे जे काही 10,000 रुपये दिले गेले आहेत हे चुकीचे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस मी 10,001 रुपया मागतोय तो मी मतदान द्या म्हणून मागत नाहीये. महिलांचं आर्थिक उन्नती हे त्याच्या पाठीमागचं ध्येय धोरण आहे. जसं वर्ल्ड बँकेचं ध्येय धोरण आहे की
गरिबीतनं माणसांना वरती आणायचं, तसंही मला ह्या पद्धतीने सांगायचं की महिलांची आर्थिक उन्नती हा एकच फक्त निकष आहे वर्ल्ड बँकेकडे मला लोन मागण्याचा. आणि मी लोन मागतोय, मी गव्हर्नमेंटचे पैसे मागत नाहीये. मला तो विश्वास आहे महिलांबद्दल की तो त्या 10,001 रुपयाचं ते 10 लाख करते.